Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. In last lecture, we have started preparation of halogen derivatives of alkanes or aromatic compounds. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ज कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे याच्याबद्दलच्या रिएक्शन बघायला सुरुवात केलेली होती की ज्याच्यामधल्या काही रिएक्शन मी आत्ताच्या लेक्चरला इथं रिवाईज करतोय. एक 5 मिनिटांमध्ये ह्या सगळ्या रिएक्शन रिवाईज होतील की ज्या आपण लास्ट लेक्चरपर्यंत बघितलेल्या होत्या आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या ज्या काही रिएक्शन असतील त्याच्याबद्दलचं डिस्कशन करणार आहोत. तर फर्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड की ज्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याकडे दिसतोय प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल्स. अल्कोहोलपासून अल्किल हलाइड प्रिपेअर करायचं असेल तर त्यासाठी आपण अल्कोहोलचा जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला घेतला ROH आणि त्याच्यापासून जर आपल्याला बनवायचं असेल अल्किल हलाइड तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर त्याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन बघितलेली होती आपण बाय युझिंग हायड्रोजन हलाइड्स म्हणजे HCl HBr HI सारखे आपण ॲसिड वापरून हायड्रोजन हलाइड्स वापरून त्याच्या अल्कोहोलपासून अल्किल हलाइड प्रिपेअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल CH3OH मिथिल अल्कोहोल वेन ट्रीटेड विथ HCl इन प्रेझेन्स ऑफ लुकास रिएजंट. हे लक्षात ठेवायचं आहे, HCl वापरल्यानंतर लुकास रिएजंट वापरावा लागेल. आणि याच्यामध्ये आपण असं म्हणतो रिएक्शन्स आर ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शनल ग्रुप. यातला फंक्शनल ग्रुप हा OH आहे, त्याच्याऐवजी क्लोरीन येणार आणि आपल्याला मिळणार CH3Cl की जो झाला आपला अल्किल हलाइड्स. म्हणजे याच्यामध्ये मी असं म्हणू शकतो की व्हॅन अल्कोहोल्स आर ट्रीटेड विथ HCl इन प्रेझेन्स ऑफ लुकास रिएजंट इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइड. जनरल सिम्बॉलिक फॉर्म ROH HCl. इथं ॲरोवरती अनहायड्रस ZnCl2 की ज्याला आपण लुकास रिएजंट असं म्हणतो. इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड. साईड प्रोडक्ट आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे वॉटर मॉलिक्युल. सो नेक्स्ट रिएक्शन आपण बघितलेली होती की व्हॅन अल्कोहोल्स आर ट्रीटेड विथ HBr. अल्कोहोलची रिएक्शन HBr सोबत झाली तर एक्झाम्पल आपण घेतोय CH3CH2OH हा इथिल अल्कोहोल घेतला वेन ट्रीटेड विथ HBr. आता या रिएक्शनच्या बाबतीमध्ये आपण ॲरोवरती लिहिलेलं होतं NaBr + H2SO4. हा जो HBr आहे तो फ्रेशली प्रिपेअर करावा लागतो. त्यामुळं इन C2 NaBr आणि H2SO4 या दोघांची रिएक्शन करून HBr मिळवला जातो आणि हा HBr वेन ट्रीटेड विथ अल्कोहोल रिएक्शन फंक्शन ग्रुपला घडणार आहेत. OH ग्रुपच्या ऐवजी ब्रोमिन येणार आहे आणि वी विल गेट द प्रोडक्ट CH3CH2Br. म्हणजे जनरल रिएक्शन मांडत असताना ROH वेन ट्रीटेड विथ HBr इन प्रेझेन्स ऑफ NaBr अँड H2SO4 इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग RBr. ही रिएक्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेली होती. नेक्स्ट रिएक्शन आपण अशी बघितलेली होती की व्हॅन अल्कोहोल्स आर ट्रीटेड विथ HI म्हणजे याचा जनरल सिम्बॉलिक फॉर्म घेताना आपण ROH घेतला, याची रिएक्शन HI सोबत केली तर इथं आपण ॲरोवरती लिहिलं होतं NaIH3PO4 या पद्धतीनं. आणि इथं आपल्याला लक्षात आलं OH ऐवजी इथं आयोडीन सबस्टिट्यूट होणार आहे आणि विल गेट द प्रोडक्ट RI अल्किल आयोडाईड. म्हणजे आता मी असं सांगतो की अल्कोहोलपासून जर आपल्याला अल्किल हलाइड बनवायचं असेल, अल्किल क्लोराईड मिळवायचं असेल तर HCl वापरा, अल्किल ब्रोमाइड मिळवायचं असेल तर HBr वापरा आणि अल्किल आयोडाईड मिळवायचं असेल तर HI वापरा. याच्या व्यतिरिक्त आपण नेक्स्ट रिएक्शन बघली होती जी बेस्ट मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड असं आपण सांगत होतो की जिथं आपण वापरला थायनिल क्लोराईड वेन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ थायोनिल क्लोराईड. मग याच्यासाठी जनरल रिएक्शन मी घेतो ROH वेन ट्रीटेड विथ थायोनिल क्लोराईड SOCl2. रिएक्शन्स आर ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शनल ग्रुप. हा OH आहे, त्याच्यावेळी याच्यातला क्लोरीन येणार आहे. इट विल फॉर्म अल्किल क्लोराईड. या रिएक्शनच्या बाबतीमध्ये साईडवर तयार होणार आहे सल्फर डायऑक्साईड गॅस प्लस HCl गॅस आणि हे जे दोन गॅस आहेत एस्केप होणार आहेत आणि आपल्याला अल्किल क्लोराईड हा डॉमिनंट प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. नेक्स्ट रिएक्शन आपण अशी बघितलेली होती की व्हॅन अल्कोहोल्स आर ट्रीटेड विथ फॉस्फरस ट्रायहलाइड. म्हणजे एखाद्या अल्कोहोलची रिएक्शन आपण सपोज इथं PCl3 घेतला, PCl3 PBr3 PI3 अशा प्रकारचे फॉस्फरसचे हलाइड पॉसिबल आहेत. त्यातला PCl3 जर घेतला रिएक्शन टेक्स प्लेस ॲट फंक्शन ग्रुप. हा OH आहे, त्याच्याऐवजी क्लोरीन येणार आहे, याचे 3 मॉलिक्युल घ्यावे लागतील. इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग 3RCl. आणि या रिएक्शनच्या बाबतीमध्ये आपल्याला जो साईड प्रोडक्ट मिळणार आहे तो H3PO3 या पद्धतीचा आणि आपल्याला करस्पॉन्डिंग मेन प्रोडक्ट मिळाला अल्किल क्लोराईड. नेक्स्ट रिएक्शन आपण अशी बघितलेली होती की व्हॅन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ फॉस्फरस पेंटाहलाइड. म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन जर आपण फॉस्फरसच्या पेंटाहलाइडसोबत केली, जनरल रिएक्शन घेतो आपण ROH आणि फॉस्फरसचं पेंटाहलाइड आपण घेऊया PCl5. रिएक्शन्स आर ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शन ग्रुप. OH ग्रुप जाणार आहे आणि त्याच्याऐवजी क्लोरीन येणार आहे. इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग RCl. हा आपल्याला मेन प्रोडक्ट अल्किल क्लोराईड या पद्धतीने इथं मिळून गेला. सर ह्या सगळ्या ज्या रिएक्शन होत्या त्याच्यामध्ये स्टार्टिंग मटेरियल आपण अल्कोहोल वापरलेला होता आणि या सगळ्यांच्यापासून आपल्याला कोण मिळालेला होता तर अल्किल हलाइड. हा एक्स क्लोरीन असू शकतो, ब्रोमिन असू शकतो किंवा आयोडीन असू शकतो. अशा प्रकारचे रिएजंट वापरून आपण ह्या रिएक्शन लास्ट लेक्चरमध्ये बघितलेल्या होत्या.
नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की हायड्रोकार्बनपासून जर आपल्याला अल्किल हलाइड जर प्रिपेअर करायचं असेल तर म्हणजे हा हायड्रोकार्बन त्याच्यापासून अल्किल हायड प्रिपेअर करायचा आहे. आता आपण सांगितलं अल्कोहोलपासून अल्किल हायड कसे प्रिपेअर करायचे, HCl, HBr, HI, SOCl2, PX3, PX5 वापरून आपण अल्किल हायड मिळवू शकत होतो. आता हायड्रोकार्बनपासून अल्किल हायड जर मिळवायचं असेल तर त्यासाठी कोणत्या रिएक्शन आहेत, तर हे सुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की ज्याच्यामध्ये स्टार्टिंग मटेरियल आपण घेतला अल्केन. वेन एनी अल्केन फॉर एक्झाम्पल आपण CH4 घेतला, इट अंडरगोज हॅलोजनेशन. इथं X2 घेऊया. इन प्रेझन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा लाईटच्या प्रेझन्सीमध्ये जर ही रिएक्शन केली तर आपल्याला मिळाला इथं CH3Cl, याच्यातला H आणि याच्यातला X एकत्र येऊन आपण हा X2 आहे तो Cl2 घेऊया आणि आपला साईड प्रोडक्ट मिळाला HCl. पण या रिएक्शनच्या बाबतीमध्ये ड्रॉबॅक आपण असा सांगितलेला होता, दिस रिएक्शन अंडरगोज कंटिन्युएशन. म्हणजे ही जी रिएक्शन आहे ती कंटिन्यू हॅलोजनेशनमध्ये होते आणि त्यामुळं CH3Clचं पुन्हा एकदा क्लोरिनेशन होतं, इट विल फॉर्म CH2Cl2. पुन्हा क्लोरिनेशन होतं, इट विल फॉर्म CHCl3. पुन्हा क्लोरिनेशन होतं आणि इट विल फॉर्म CCl4. म्हणजे आपल्याला मिळवायचा होता फक्त अल्किल हलाइड, बट इट विल गिव्ज पॉलीहॅलोजनेटेड कंपाऊंड. आपल्याला ह्याच्यापासून पॉलीहॅलोजनेटेड कंपाऊंड मिळालं. दॅट्स वाय इट इज नॉट सेट द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड. म्हणजे अल्केनपासून अल्किल हलाइड जर बनवायचं असेल तर त्यासाठी ही बेस्ट मेथड सांगितली जात नाही. आणि त्याच्यामुळं आपण पुढच्या रिएक्शनकडे गेलो की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की हायड्रोकार्बन जर आपण अल्किन घेतला आणि त्याच्यामध्ये जर आपण HBr, HCl, HIची जर ॲडिशन केली अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हज रूल, इट विल गिव्ह करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड. फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतला CH2 डबल बॉन्ड CH2 वेन ट्रीटेड विथ HCl ओवर ट्रीट केला. रिएक्शन फंक्शनला घडणार आहेत. डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करायचा, एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन एका कार्बनला आणि एक क्लोरीन एका कार्बनला अटॅच केला, इट विल फॉर्म CH3 CH2Cl. आपल्याला मिळाला इथिल क्लोराईड इथिनपासून. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल अल्किन घेतला आणि त्याच्यापासून आपल्याला अल्किल हलाइड अल्किल क्लोराईड हा प्रोडक्ट या रिएक्शनमध्ये मिळालेला होता. फक्त इथं विषय असा होता, इफ देर इज अ अनसिमेट्रिकल अल्किन CH3 CH डबल बॉन्ड CH2 अँड वेन देर इज अ ॲडिशन ऑफ HBr और HCl, देन तिथं आपल्याला वापरायचा मार्कोनिकॉव्हज रूल. आणि मार्कोनिकॉव्हज रूल सांगतो निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट अटॅच दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. दॅट्स वाय वी विल गेट द प्रोडक्ट CH3 CHBr आणि हा CH2 आहे त्याच्याऐवजी बनला CH3 2 ब्रोमो प्रोपेन. हा आपल्याला इथं मेजर प्रोडक्ट मिळालेला होता. सो by using Markovnikov's rule we can prepare alkyl halide from starting material alkene. नेक्स्ट आपण याच्यामध्येच असा एक प्रकार बघितलेला होता की जर अनसिमेट्रिकल अल्किन असताना आणि पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये HBrची ॲडिशन केली तर सपोज एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr आपण जर केलं आणि इथं ॲरोवरती H2O2 हा पेरॉक्साईड जर लिहिला तर मार्कोनिकॉव्हज रूल ओबे न होता अँटी मार्कोनिकॉव्हज रूल इथं फॉलो करायचा आणि निगेटिव्ह पार्ट आहे तो लेस हायड्रोजन असलेल्या कार्बनला अटॅच न करता ज्या कार्बनला हायड्रोजन जास्त आहेत त्या कार्बनला अटॅच करायचा. वी विल गेट द प्रोडक्ट CH3 CH2 CH2Br. हा आपल्याला इथं मेजर प्रोडक्ट मिळणार आहे आणि हा असणार आहे peroxide effect. It is also set up the anti-Markovnikov's rule and it is shown by only HBr in presence of peroxide. अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन करत असताना पेरॉक्साईडच्या प्रेझेन्सीमध्ये HBr हा अँटी मार्कोनिकॉव्हज रूल ओबे करतो, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट आता आपण लास्ट लेक्चरमध्ये असं बघितलेलं होतं की अल्किल हलाइडपासूनच अल्किल हलाइड प्रिपेअर करायचा म्हणजे RX पासून RXच. याच्यामध्ये आपण पहिली रिएक्शन बघितली होती की RXपासून जर आपल्याला RI मिळवायचा असेल म्हणजे अल्किल आयोडाईड मिळवायचं असेल तर त्यासाठीची आपण रिएक्शन सांगितलेली होती ती होती फिंकलस्टीन रिएक्शन. स्टार्टिंग मटेरियल जर आपण RCl किंवा RBr हा जर घेतला वेन ट्रीटेड विथ सोडियम आयोडाईड, याची रिएक्शन जर आपण सोडियम आयोडाईडसोबत केली, रिएक्शन सारा ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शन ग्रुप. यातला क्लोरीन आहे त्याच्याऐवजी आयोडीन जाईल आणि यू विल गेट द प्रोडक्ट RI विथ साईड प्रोडक्ट NaCl. आणि ह्या रिएक्शनमध्ये हा ब्रोमिन आहे त्याच्याऐवजी आयोडीन येईल, इट विल फॉर्म RI विथ साईड प्रोडक्ट NaBr. या रिएक्शनमध्ये हा जो क्लोरीन हॅलोजन आहे त्याच्याऐवजी दुसरा आयोडीन हॅलोजन आला, दॅट्स वाय इट इज सेट द हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. इथं ब्रोमिन आहे त्याला आयोडीन एक्सचेंज केलं, दॅट्स वाय इट विल फॉर्म अल्किल आयोडाईड अँड ऑल्सो सेट द हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. वेन any alkyl halide treated with sodium iodide, it will form alkyl iodide and this reaction is set with the Finkelstein reaction. या रिएक्शनला आपण फिंकलस्टीन रिएक्शन असं म्हणत होतं. नेक्स्ट रिएक्शन आपण अशी बघितलेली होती की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं अल्किल फ्लोराईड प्रिपेअर करायचं असेल तर त्यासाठी कोणती रिएक्शन वापरणार, तर ती रिएक्शन स्वार्ट्झ रिएक्शन. वेन एनी अल्किल हायड आपण RClच घेऊया. वेन ट्रीटेड विथ मेटल फ्लोराईड इथं आपण AgF घेऊ शकता. इथं आपण
Hg2F2 घेऊ शकता, इथं आपण SbF3 घेऊ शकता, इथं आपण AsF3 घेऊ शकता. म्हणजे हे जे मेटल फ्लोराईड आहेत त्यांचा जर वापर केला वेन अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड स्टार्टिंग मटेरियल घेऊन तर आपल्याला इथं प्रोडक्ट मिळणार आहे RF जो असणार आहे अल्किल फ्लोराईड. म्हणजे स्वार्ट्झ रिएक्शन ही स्पेसिफिक रिएक्शन आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराईड. सो आजच्या लेक्चरला आपण पुढे जातो की अल्किल हॅलाइड प्रिपेअर करायचा आहे बाय युझिंग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा वापर करून आपण कशा पद्धतीनं अल्किल हॅलाइड किंवा अरिल हॅलाइड प्रिपेअर करणार आहे याच्याबद्दलचं डिस्कशन आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण इथं करणार आहोत. इलेक्ट्रोफाईल कोणाला म्हणायचं? दोज स्पेसिस विच कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज और दोज विच आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. ज्या स्पेसिसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो किंवा जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात त्यांना इलेक्ट्रोफाईल असं म्हटलं जातं. आणि एका इलेक्ट्रोफाईलला दुसऱ्या इलेक्ट्रोफाईलनं सबस्टिट्यूट केलं तर त्या रिएक्शनला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हणणार आहे. मग या रिएक्शनच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे? सपोज एक्झाम्पल इथं देतो. हा आपला स्टार्टिंग मटेरियल तो टोल्यून आहे की ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंगला एक मिथिल ग्रुप आहे त्याच्या. वेन इट अंडरगोज ब्रोमिनेशन म्हणजे याची रिएक्शन ब्रोमिनसोबत जर झाली इन प्रेझन्स ऑफ Fe डार्कमध्ये तर मात्र इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. इलेक्ट्रोफाईल कोणाला म्हणायचं ते आत्ता सांगितलं. दोज स्पेसिस विच कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज दॅर साईड द इलेक्ट्रोफाईल्स. मग या रिएक्शनच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडतं तर हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. यातला जो ब्रोमिन आहे इन प्रेझन्स ऑफ Fe किंवा इन प्रेझन्स ऑफ FeCl3 किंवा इन प्रेझन्स ऑफ AlCl3 हा जो ब्रोमिन आहे Br सिंगल कोलम ब्रोमिन तर याच्यातला जो बॉन्ड आहे तो अनसिमेट्रिकल ब्रेक होतो आणि इट विल फॉर्म Br मायनस आणि Br प्लस. आणि हा जो Br प्लस आहे तो हा बेन्झिन रिंगमधला जो H प्लस असेल म्हणजे मिथिल ग्रुपच्या ऑर्थो किंवा पॅरा ओरिएंटेड जो H प्लस असेल त्याच्याऐवजी हा Br प्लस आहे तो त्याची जागा घेणार आहे. आणि त्यामुळे H प्लसला Br प्लसनं सबस्टिट्यूट केलं, पॉझिटिव्हला पॉझिटिव्हनं सबस्टिट्यूट केलं. दॅट्स वाय रिॲक्शन सेड द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मी रिपीट करतो, पुन्हा एकदा लक्ष द्यायचं. Fe डार्कच्या प्रेझन्समध्ये डायहॅलोजन म्हणजे Cl2 असेल किंवा Br2 असेल यांचे जे बॉन्ड आहेत ते अनसिमेट्रिकल ब्रेक होतात अँड इट विल फॉर्म Cl मायनस अँड Cl प्लस. इथं Br मायनस किंवा Br प्लस तयार होऊ शकतो. आणि एखाद्या ॲरोमॅटिक कंपाऊंडसोबत जेव्हा याची रिएक्शन होणार आहे तेव्हा या मिथिल ग्रुपच्या विथ रिस्पेक्ट टू ऑर्थोपोजिशनचा H प्लस किंवा पॅरापोजिशनचा H प्लस आहे तो या आता जर ब्रोमिनेशन करायचं झालं तर ह्या Br प्लसकडून सबस्टिट्यूट होणार आहे. म्हणजे इथला H प्लस जाईल आणि त्याचे Br प्लस होईल आणि आपल्याला हा प्रोडक्ट मिळणार आहे की जो असणार आहे ऑर्थोब्रोमोटाउलिन. जर पॅरापोजिशनचा H प्लस सबस्टिट्यूट झाला Br प्लसकडून तर आपल्याला मिळणार आहे पॅराब्रोमोटाउलिन. इथं H प्लस पॉझिटिव्ह आहे त्याच्याऐवजी Br प्लस आला आहे म्हणून याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणू शकता. आणि लक्षात ठेवायचं या प्रकारच्या रिॲक्शन फक्त कोण दाखवतात तर ॲरोमॅटिक कंपाऊंड असताना जर क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन केलं तरच. इथं आयोडिनेशन किंवा फ्लोरिनेशन होत नाही हे लक्षात ठेवायचं. जर क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन करायचं झालं आणि या रिॲक्शनसाठी कंडिशन फार महत्त्वाची आहे. क्लोरीन आणि ब्रोमिन यांच्यातला जो बॉन्ड आहे तो अनसिमेट्रिकल ब्रेक करायचा जर असेल तर त्यासाठी इथं Fe इन प्रेझन्स ऑफ डार्क किंवा AlCl3 किंवा FeCl3 जर वापरलं तरच ही रिॲक्शन घडणार आहे. म्हणजे हे जे डायहॅलोजन असेल ते अनसिमेट्रिकल ब्रेक होऊन एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह स्पेसिस तयार होईल. त्यातली पॉझिटिव्ह स्पेसिस ऑर्थोपोजिशनचा किंवा पॅरापोजिशनचा H प्लस सबस्टिट्यूट करतील आणि आपल्याला मिळेल ऑर्थोब्रोमोटाउलिन किंवा पॅराब्रोमोटाउलिन या पद्धतीचे प्रोडक्ट. सो ही रिॲक्शन बॅलन्स करताना इथं या पद्धतीनं लिहूया आपण. हे 2 मॉलिक्युल्स घ्यायचे, हे 2Br2 घ्यायचे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मिथिल बेन्झिन किंवा टॉलिनचे 2 मॉलिक्युल आहेत. मी इथं या पद्धतीने लिहितो. हे Br2 घेतलेत म्हणजे एक Br2 ब्रेक झाल्यानंतर Br मायनस आणि Br प्लस आणि 2Br2 ब्रेक झाल्यानंतर 2Br मायनस आणि 2Br प्लस. मग हे 2 Br प्लस आहेत त्याच्यापैकी एका मिथिल बेन्झिनचा H प्लस या Br प्लसनं सबस्टिट्यूट केला तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळणार आहे. आणि जर दुसरा Br प्लस इथल्या H प्लसला जर सबस्टिट्यूट करू शकला तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळणार आहे. लक्षात ठेवायचं मिथिल ग्रुपमुळं ही जी रिॲक्शन आहे ती ऑर्थो किंवा पॅरा ओरिएंटेड होणार आहे. इथला H प्लस किंवा इथला H प्लस आहे तो ह्या Br2 मधल्या Br प्लसकडून सबस्टिट्यूट होणार आहे. बाहेर पडलेला H प्लस आणि ह्या Br2 मधला शिल्लक राहिलेला Br मायनस एकत्र येतील आणि साईड तयार होणार HBr.
रिॲक्शन बॅलन्स करताना बुकमध्ये झालेली नाही आहे, फक्त रिॲक्शन बॅलन्स करताना एवढं लिहा, याच्या 2 मॉलिक्युल्स घ्या, याच्या 2 मॉलिक्युल्स घ्या, साईड प्रॉडक्ट 2HBr या पद्धतीनं मिळून जातील. सो ही रिॲक्शन डोक्यात ठेवा की या रिॲक्शनमध्ये पॉझिटिव्ह स्पेसिसला दुसऱ्या पॉझिटिव्ह स्पेसिसना सबस्टिट्यूट केलं, डायहॅलोजन आहेत ते अनसिमेट्रिकली ब्रेक केले आहेत. अनसिमेट्रिकली ब्रेक कधी होतात? जर Fe डार्क असेल, AlCl3 असेल किंवा FeCl3 असेल तर हा ब्रोमीन आहे तो अनसिमेट्रिकली ब्रेक होऊन ऑर्थो किंवा पॅरापोजिशनचा H+ त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह चार्ज असलेला हॅलोजन तिथं जाणार आहे अँड इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग अरिल हॅलाइड्स. सो या रिएक्शनच्या बाबतीमध्ये काही एक्सेप्शन मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं होतं. ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन विथ आयोडीन इज रिव्हर्सिबल. म्हणजे सपोज आपण हेच एक्झाम्पल रिपीट करूया. मिथिल घेतला आणि त्याची रिएक्शन I2 सोबत केली आणि इथं आपण Fe डार्क लिहूया. तर खरं तर काय व्हायला पाहिजे आहे, तर ऑर्थो किंवा पॅरापोजिशनचा H+ जाऊन त्याच्याऐवजी आयोडीन प्लस यायला पाहिजे. साईड प्रोडक्ट तयार होणारा HI हा इतका जास्त रिॲक्टिव्ह असतो की जो साईड प्रोडक्ट इथं जरी तयार झाला असला तर रिॲक्शन हा रिव्हर्स करण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि आपल्याला पुन्हा एकदा स्टार्टिंग मटेरियल मिळतात. म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे, रिॲक्शन जरी घडली तर साईड प्रोडक्ट जो HI होतं तो इतका जास्त रिॲक्टिव्ह आहे की जो रिॲक्शन ही रिव्हर्स करतो. आणि ह्या रिॲक्शनची जर रिव्हर्सिबिलिटी थांबवायची असेल तर तिथं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरावे लागतात आणि ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे HNO3 आणि HiO4. म्हणजे बघा मी पुन्हा एकदा रिपीट करतो रिॲक्शन. जर सपोज आपण एक्झाम्पल असं घेतलं, 2 molecules ऑफ टाउलिन वेन ट्रीटेड टू I2, एक्सपेक्टेड प्रोडक्ट काय आहे, तर आपण इथं Fe किंवा FeCl3 घेऊ किंवा AlCl3 घेतला तरी चालेल. हा आयोडीन आहे तो अनसिमेट्रिकल ब्रेक होईल. इट विल फॉर्म I- अँड I+. 2I2 आहेत त्यामुळे 2I- अँड 2I+. हे जे 2 मॉलिक्युल आहेत त्यातला एक मॉलिक्युल मी इथं लिहितो, दुसरा मॉलिक्युल मी इथं लिहितो. तर ह्या ऑर्थोपोजिशनचा जो H+ असेल तो या I+नं सबस्टिट्यूट होईल. इथं आपल्याला या पद्धतीनं ऑर्थोपोजिशनला आयोडीन अटॅच झालेलं लक्षात येईल आणि जर पॅरापोजिशनचा H+ सबस्टिट्यूट झाला तर इथं आपल्याला आयोडीन मिळेल. इथून बाहेर पडलेले H+, इथून बाहेर पडलेले H+, शिल्लक राहिलेले 2I- एकत्र येऊन इथं तयार होणार आहे 2HI हा साईड प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला हे प्रोडक्ट मिळणार आहेत. आणि या रिएक्शनच्या बाबतीमध्ये हा जो HI आहे तो इतका रिॲक्टिव्ह आहे की तो पुन्हा एकदा यांच्याबरोबर ट्रीट होतो आणि पुन्हा एकदा रिएक्शन रिव्हर्स होते आणि स्टार्टिंग मटेरियल पुन्हा मिळून जातात. त्यामुळं ही रिएक्शन रिव्हर्सिबल म्हणून सांगितली जाते. आणि जर ह्या रिएक्शनची रिव्हर्सिबिलिटी थांबवायची असेल म्हणजे आपल्याला इक्विलिब्रियम फक्त ह्या लेफ्टकडून राईटकडला जर शिफ्ट करायचं असेल तर इथं मात्र तुम्हाला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HiO4 हे वापरावे लागतात. स्टेटमेंट आपण असं लिहिलेलं आहे, ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन विथ आयोडीन इज रिव्हर्सिबल. जर रिॲक्शन झाली म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड घेतला त्याचं आयोडिनेशन केलं तर आपल्याला इथं ARI मिळायला पाहिजे विथ साईड प्रोडक्ट HI. पण HI जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे ही रिॲक्शन झाली रिव्हर्स आणि ह्या रिॲक्शनची रिव्हर्सिबिलिटी थांबवायची असेल तर तिथं वापरू शकता HNO3 किंवा HiO4 की जे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत की जे इक्विलिब्रियम कुठल्या बाजूला शिफ्ट करतील, राईट साईडला. म्हणजे या बाजूला इक्विलिब्रियम शिफ्ट होईल आणि हा प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. जर आपण असा विचार केला की सुरुवातीला ॲरोमॅटिक कंपाऊंड घेतला, त्याचं फ्लोरिनेशन करायला गेलो तर याच्या बाबतीमध्ये मात्र हे लक्षात ठेवायचं की फ्लोरिन हा जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळं इट अंडरगोज एक्सप्लोजन. दॅट्स वाय विल नॉट गेट करस्पॉन्डिंग प्रोडक्ट. जेव्हा फ्लोरिनेशन करायला जाऊ, फ्लोरिन बिंग हायली रिॲक्टिव्ह, फ्लोरो कंपाऊंड्स आर नॉट प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. तिथं एक्सप्लोजन होतं. त्यामुळं आपल्याला जो एक्सपेक्टेड प्रोडक्ट होता म्हणजे ॲरोमॅटिक ग्रुपला फ्लोरिन अटॅच करायचा, आरिल फ्लोराईड प्रिपेअर करायचा, ही रिॲक्शन इथं व्हॅलिड नाही आहे. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन फक्त कुणाच्या बाबतीमध्ये पॉसिबल आहे तर एकतर ब्रोमिनेशन करताना किंवा क्लोरिनेशन करताना. आयोडिनेशन करायचं झालं तर HNO3 किंवा HiO4 वापरावं लागेल तरच ती रिॲक्शन पॉसिबल आहे. नेक्स्ट रिॲक्शनकडे जातो आपण की जी आहे सँडमेयर्स रिॲक्शन. सँडमेयर्स रिॲक्शन ॲक्च्युली आपल्याला अमाइन नावाचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे याच्याबद्दल थोडक्यात तुमच्या पुढे एक्सप्लेनेशन देतो. जर सपोज या अमाइनच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे या चॅप्टरमध्ये सँडमेयर्स रिॲक्शनच्या बाबतीमध्ये इथं आपण अल्किल हॅलाइड्स बनवणार आहे आणि अल्किल हॅलाइड बनवत असताना इथं मात्र आपल्याला स्टार्टिंग मटेरियल जो आहे तो डायझोटाइज्ड सॉल्ट घ्यावा लागतो. म्हणजे सपोज आता डायझोटायझेशन म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात एक्सप्लेन करतो. जर आपण प्रायमरी अमाइन घेतला RnH2 आणि याची रिॲक्शन नायट्रेटिंग मिक्सचरबरोबर केली NaNO2 आणि HNO3च्या प्रेझेन्सीमध्ये तर याची रिॲक्शन HNO2 सोबत होते आणि आपल्याला इथे मिळतो RN2+X- आणि हा जो आहे त्याला डायझोनियम सॉल्ट म्हणून ओळखलं जातं. आणि हा जो डायझोनियम सॉल्ट आहे त्याच्यापासून आपण प्रिपेअर करणार आहे अल्किल हॅलाइड RX हा आपण इथं कंपाऊंड मिळवणार आहे. म्हणून या रिएक्शनच्या बाबतीमध्ये काय दिलं बघा,
हे चॅप्टर नंबर 13 अमाइन्स या चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा स्टार्टिंग मटेरियल घेतला आहे तो डायझोनियम सॉल्ट आहे. म्हणजे सपोज आपण एक्झाम्पल घेऊया ॲनिलीन. वेन ट्रीटेड विथ HNO2, याची रिॲक्शन जर HNO2 सोबत झाली ॲट 273 केल्विन म्हणजे कोल्ड टेम्परेचरला कधी ही रिॲक्शन करायची आहे, तर आपल्याला या रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट मिळणार आहे ते आपण अमाईनमध्ये बघणार आहे कशा पद्धतीनं ते इट विल फॉर्म N2+X-, याला डायझोनियम सॉल्ट असं म्हटलं जातं. आणि हा जो डायझोनियम सॉल्ट आहे आपण लिहू शकता ArN2X-, याच्यावरती प्लस चार्ज असतो. आणि हा डाय म्हणजे 2, आझो म्हणजे नायट्रोजन, 2 नायट्रोजन असलेला हा जो सॉल्ट आहे त्याची रिॲक्शन जर CuCl इन प्रेझेन्स ऑफ HCl जर केली तर हा नायट्रोजन गॅस बाहेर पडतो आणि हा जो क्लोरीन आहे तो त्या ठिकाणी येतो. इट विल फॉर्म अरिल क्लोराईड. सिमिलरली डायझोनियम सॉल्ट जर घेतला क्युप्रस ब्रोमाइडसोबत रिॲक्शन केली HBrच्या प्रेसमध्ये तर हा नायट्रोजन लिबरेट होतो आणि याच्याऐवजी इथं आपल्याला येणार आहे ब्रोमीन अरिल ब्रोमाइड हा प्रॉडक्ट या रिॲक्शनमध्ये मिळून जाणार आहे. स्टेटमेंट इथं असं दिलं आहे, अरिल हॅलाइड्स आर मोस्ट कॉमनली प्रिपेअर्ड बाय रिप्लेसमेंट ऑफ नायट्रोजन ऑफ डायझोनियम सॉल्ट. म्हणजे ArN2+X- हा डायझोनियम सॉल्ट आहे, त्यातला जो नायट्रोजन आहे तो रिप्लेस जर हॅलोजनने केला तर आपल्याला ArX हा प्रोडक्ट मिळणार आहे. आणि याच्या संदर्भातले 2 एक्झाम्पल इथं दिलेले आहेत. स्टार्टिंग मटेरियल डायझोनियम सॉल्ट घेतला, क्युप्रस क्लोराईड HClच्या प्रेन्समध्ये केला तर नायट्रोजन जाऊन त्याच्याऐवजी क्लोरीन लिहायचा, किंवा क्युप्रस ब्रोमाइड HBrच्या प्रेन्समध्ये घेतला तर अरिल ब्रोमाइड हा प्रोडक्ट मिळणार आहे. नायट्रोजनच्या ऐवजी ब्रोमिन येईल, नायट्रोजन गॅस याच्यातूनचा लिबरेट होणार आहे. दॅट्स वाय इट इज ऑल्सो सेट अप द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड्स. अरिल क्लोराईड किंवा अरिल ब्रोमाइड प्रिपेअर करत असेल तर त्यासाठीची ही बेस्ट मेथड म्हणून ओळखली जाते. सो प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड हा पार्ट इथं संपलेला आहे. याच्या फिजिकल प्रॉपर्टीज नेमक्या काय आहेत अल्किल हॅलाइडच्या याच्याबद्दलचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत.